सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, काल परवा एक घटना घडली. तुम्ही न्यूजला बघितलं असेल. प्रयागराज म्हणजे जिथे की आता कुंभमेळा भरलेला आहे, तिथे आचार्य प्रशांतच्या काही शिष्यांनी बुक स्टॉल लावला होता. म्हणजे सनातनी जे पुस्तकं आहेत, म्हणजे राम, कृष्ण, स्वामी विवेकानंद यांच्यावर लिहिलेले आणि भाष्य केलेले आचार्य प्रशांत लिखित जे पुस्तक आहेत ते विकण्याचा किंवा धर्माचा सत्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी बुक स्टॉल लावला होता. तर काही म्हणजे माते पिऊर म्हणा त्यांना, किंवा प्लॅनिंग करून म्हणा, काही पण असू दे, की पूर्ण प्लॅनिंग करून काही पोस्टर लिहून तो बुक स्टॉल आणि पोस्टर जाळण्यात आले आणि आचार्य प्रशांत शिष्यांना पण मारहाण झाली. तर एवढी दुर्दैवी घटना घडलेली आहे, याची निंदा करावी तेवढी कमी आहे. म्हणजे जो व्यक्ती पृथ्वीला, मानवजातीला, पूर्ण प्रकृतीला वाचवण्यासाठी पूर्ण आयुष्यभर प्रयत्न करतोय, लगातार बोलतोय, सगळं काही सोडून, आणि आपण त्यांना विरोध करतोय. म्हणजे जो आपल्याला वाचवायला आलाय, आपण त्यांनाच माराय उठलोत. आणि आपण हे अगोदर पण केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांना 39व्या वर्षी मारावं लागलं. संत तुकाराम महाराजांना 42व्या वर्षी मरण आलं. ज्ञानेश्वर माऊलींना 21व्या वर्षी, 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली आणि लोकांना सांगावं लागलं, करून दाखवावं लागलं की बघा मी तुमच्यासाठी मरतोय, आता तरी ऐका. ज्ञानेश्वरी लिहून गेले. येशू ख्रिस्तांना पण मारलं. म्हणजे आपण जेव्हा संत किंवा एखादा चांगला माणूस जिवंत असतो त्यांना त्रास देतो, त्यांचं ऐकत नाही आयुष्यभर, आणि कधी कधी त्यांना मारून पण टाकतो, आणि मेल्यानंतर त्यांना देव आणि संत करतो. म्हणजे आपलं चुकायला कुठे? जो व्यक्ती तुम्हाला वाचवायला आलाय आणि तुम्ही त्यांना मारताय. खूप मोठी शोकांतिका आहे. सनातनी पुस्तक म्हणजे जे पुस्तक की भगवद्गीता, उपनिषद, वेदांत यांच्यावर पुस्तक लिहिली होती. वरी चित्र पण होते पुस्तकावर, राम, कृष्ण या सर्वांचे चित्र पण होते. तरी पण त्यांनी बघितलं नाही. पोस्टर 500 पुस्तकं, 500 पुस्तकं जाळले, धू पुस्तकं जळत होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी धार्मिक जे पुस्तकं सत्याचा प्रचार करतात, ज्यांनी जाळलेत, इतिहास त्यांना कधी माफ नाही करत. आणि हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय? वेदांत, उपनिषद, भगवद्गीता हेच हिंदू धर्म आहे. स्वतःला ओळखणं, सत्याच्या रस्त्यावर चालणं, हाच हिंदू धर्म आहे. फक्त कर्मकांड करणं, कमी कपडे घालून फिरणं म्हणजे तुम्ही संत झाले असं होत नाही. जर कमी कपडे घालणे हे संताचं लक्षण असतं तर संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, संत कबीर असतील, दादू दयाल, गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांनी, या संतांनी पण कपडे घालून फिरले असते. मग म्हणून का चाललोत कुठं? आताच वेळ आहे. जो माणूस मानव जातीसाठी आणि प्रकृतीसाठी आपलं सर्व काही सोडून लढत आहे आपल्यासाठी, त्याला साथ द्या. आणि त्यांना जर तुम्ही साथ नाही दिली तर परत हे गुलामी. आता हे गुलामी चालू आहे. अगोदर 1000 वर्ष गुलामीच केली आणि परत गुलामीच करणं आहे. तर गुलामीतून बाहेर यायचं असेल तर जे चांगले माणसं आहेत समाजामध्ये त्यांना आताच साथ द्या. मेल्यानंतर कॅन्डल लाईट मोर्चा काढून किंवा लाखानं पब्लिक आली, आमची मागे पुरं करा, याला फाशी द्या, हे करा, ते करा, मग नंतर काही अर्थ नाही. असं कितीक वेळेस घडलंय. बऱ्याच संतांना साधून आपण मारलंय, आणि इथून आता बी तेच करतो आणि इथून पुढे बी तेच होणार आहे. आचार्य प्रशांत पूर्ण आपलं आयुष्य बर्बाद करून आपल्या पूर्ण समाजाला, पूर्ण मानवजातीला, पूर्ण पृथ्वीला, पूर्ण प्राण्यांना वाचवायला आयुष्यभर प्रयत्न करत आहेत. आणि असं नाही की उठले आणि डायरेक्ट कामाला लागले, त्यांनी करून पण दाखवलेलं आहे बऱ्याच गोष्टी. लाखो विद्यार्थी आहेत, लाखो लोक बदललेत. बाहेर देशातून अमेरिका, पाकिस्तान, जर्मनी, जपान इथून पण लोक आचार्याला फॉलो करतात. तिथले लोकांना कदर ज्ञानाची, तिथले लोक आचार्याला फॉलो करून स्वतःला बदल करत आहेत, पृथ्वीला वाचत आहेत, स्वतःला वाचत आहेत.
आणि भारत असा आहे की भारतामध्ये एवढे धार्मिक ग्रंथ झाले, भारतामध्ये भक्ती आंदोलन झालं, भारतामध्ये सनातन धर्म जन्माला आला जो की आपला सत्य शिकवतो, आणि भारतात त्याची कदर नाही, आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. आचार्यपाशांना ऐकून हजारो नाही लाखो करोडो लोकांना आपलं जीवन बदललं आहे. आणि आताच वेळ आहे त्यांना फॉलो करा, ते काय म्हणतात ऐका, आणि स्वतःचं आणि मानवजातीचं आणि पूर्ण प्रकृतीचं कल्याण करून घ्या. नाहीतर परत गुलामीचे दिवस येणार. आणि दिवस ग्लोबल वॉर्मिंग जवळजवळ आपल्याला खाऊन टाकत आहे, आपलं लक्षसुद्धा नाही. हिवाळ्यामध्ये ऊन पडते, कधी पाऊस पडते, कधी थंडी वाजते, हे आपल्याला दिसतंय पण आपल्याला कळत का नाही. आज कॅलिफोर्नियामधलं शहर आहे सॅन फ्रान्सिस्को, 8 दिवस झालं शहर जळते. कशामुळे जळते? ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर अमेरिका सारखा देश स्वतःचं शहर वाचू शकला नाही. 12 ते 15 हजार घरं जळून खाक झाली. 4 देश वाचवायला आली अग्निशामक दल घेऊन, फायर ब्रिगेड घेऊन, पण तरी पण त्याला आग आटोक्यात आणता नाही. मोठे मोठे हॉलिवूडचे हिरो हिरोईन, मोठे राजनैतिक लोक घर सोडून, करोडोचे घर, करोडोच्या गाड्या सोडून, प्रॉपर्टी सोडून जळतानी बघून सरळ निघून गेले, काहीच करू शकले नाही. आज ग्लोबल वॉर्मिंग जवळजवळ आपला खतम करत आहे, आणि ग्लोबल वॉर्मिंग कोणीच बोलत नाही. आणि आचार्य प्रशांत हे लगातार 20 वर्षापासून बोलत आहेत. आताही वेळ आहे की आपण मोठे मोठे पावलं घ्या, स्वतःला बदला. आणि हेच जर आपण करत राहिलो, जर आपण बदललो नाही, तर विनाश हा अटळ आहे. आतापर्यंत 4 ते 5 वेळेस पूर्ण पृथ्वीचा विनाश झालेला आहे. आणि याच्या अगोदर कारण होतं प्राकृतिक कारण, पूर आला, भूकंप झाला. पण आता प्राकृतिक कारण नाही, आता फक्त आपल्या विनाशाला आपण कारणीभूत आपण आहोत. आताही दिवस गेले नाहीत, आताही त्यांना ऐका आणि ते म्हणताय तसं करा. अगोदर विचार करा ते काय म्हणतात ते, आणि करून बघा. जर तुम्हाला खोटं वाटलं तर करू नका. आत्मअवलोकन करा, स्वतःवर प्रयोग करा. मी करलो ते खरं आहे का, करतोय ते योग्य आहे का, आचार्य म्हणतात ते खरं आहे का खोटं आहे. त्यांना पण तुम्ही 100% फॉलो करू नका, डोळे झाकून अंधभक्त होऊ नका. अगोदर बघा ते काय म्हणतात ते. धन्यवाद.